पूर्व पार्षद अजय बुग्गेवार का बॉडी बिल्डर बेटा संकेत एमडी तस्करी में पुलिस के हाथ लगा है। संकेत सक्करदरा थाना परिसर में सक्रिय एमडी तस्करों के बड़े रैकेट से जुड़े होने का पता चला है। गणेशपेट पुलिस को संकेत के एमडी के बिक्री के लिए जाधव चौक स्थित हिडाव भोजनालय के पास आने का पता चला। इस सूचना के आधार पर पुलिस शनिवार रात से ही ट्रैप लगाकर बैठी थी। तड़के 4 बजे संकेत महिंद्रा थार क्रमांक MH45 AV 4554 में सवार होकर जाधव चौक पर पहुंचा। पुलिस ने थार को रोक लिया। तलाशी लेने पर संकेत के पास 167 लाख रुपए कीमत की 16.7 ग्राम एमडी मिली। पुलिस के पूछताछ करने पर संकेत ने एमडी प्रणय बाजारे आशीर्वाद नगर द्वारा दिए जाने का बताया, जिसके बाद संकेत को गिरफ्तार करके एमडी थार तथा मोबाइल सहित 18.17 लाख रुपए का माल बरामद किया गया। पुलिस ने प्रणय के घर पर भी दबिश दी, वह हाथ नहीं लगा। पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये PI मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे API जाधव, PSI डोईफोडे, DBचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे DBचे अंमलदार आहेत, ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक MH45 AV 4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची। या थार गाडीमध्ये एक व्यक्ती MD हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुग्गेवार व 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम MD पावडर मिळून आली, ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे। त्याच्याकडून तो MD पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला, त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ॲक्च्युअली प्रणय बाजारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो, त्यांनी त्याला सांगितलं होतं की एक 2 मुलं येतील तुझ्याकडे, तो फक्त त्या SD स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब, म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे। त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे। आम्ही त्याच्या मागावर आहोत, लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, जर MD ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल, विक्री करत असेल, सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतेही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या। आत्ताच आदरणीय माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते। त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स, गांजा किंवा हेरोईन, ब्राउन शुगर, MD या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहे त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही। जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा। संकेत अजय बुग्गेवार हा एक जिम इन्स्ट्रक्टर आहे। तो जिम मध्ये इन्स्ट्रक्शन किंवा मग जे वर्कआउट करून घेतात, जे व्यायाम करायला जातात त्यांना तो व्यायाम शिकवत असतो, असं त्याचं प्रोफेशन आहे। त्याच्या वडिलांबद्दल आम्ही माहिती घेत आहोत, त्याचे वडील नेमके काय करतायत याबद्दल अजून माहिती आम्हाला अप्राप्त आहे।